म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकीतीही, या कारणे म्हणी बेपाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. अर्थात महाभारतामध्ये जे नाही ते तुम्हाला तीनही लोकांमध्ये कुठंही सापडणार नाही असं माऊली म्हणतायत. याचा अर्थ असा आहे की व्यासांनी महाभारतामध्ये जगात जिथं जिथं माणूस अस्तित्वात आहे त्या माणसाच्या संबंधानं जेवढ्या घटना घडू शकतात, जेवढ्या गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात, त्या सगळ्यांच्या संभाव्यतेचा एक आधार घेऊन, त्या संभाव्यतेचा अभ्यास करून व्यासांनी ते सगळे विषय आपल्या या महाभारत ग्रंथामध्ये सांगितलेले असल्यामुळं महाभारतामध्ये नाही ते आपल्याला तीनही लोकांमध्ये कुठेही सापडणार नाही. आणि म्हणून व्यासांनी जणू काही सगळं जगत, त्रिजगत उष्ट केलेलं आहे असं म्हटलं जातं. म्हणून बघा शब्दाचा अर्थ बघू. म्हणून महाभारती नाही, महाभारतामध्ये नाही ते नोहेची लोकीतीही, त्या गोष्टी तीनही लोकांमध्ये अस्तित्वात नसणार ज्या महाभारतात नाहीत. आणि या कारणामुळे म्हणी पेपाही म्हणतात बघा व्यासोच्छिष्ट जगत्रय, सगळं जग व्यासांनी उष्ट केलं आहे असं म्हटलं जातं. आपल्यामध्ये उष्ट या संकल्पनेला व्यवहारामध्ये वेगळा अर्थ आहे आणि अध्यात्मामध्ये वेगळा अर्थ आहे. त्यामुळे या उष्ट संकल्पनेचा आपल्याला थोडासा वेगळा आणि थोडा सूक्ष्म विचार करायला हवा. व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीचं उष्ट खाणं हे दुय्यम मानलं जातं. व्यवहारामध्ये आपण उष्ट खाऊ नये असं नेहमी म्हणतो. जुन्या काळामध्ये पंक्तीचा एक नियम होता की लोकांशी जेवायला बसली की सगळ्यांनी एकाच वेळी हात धुवावेत असा नियम होता. कारण जो पहिल्यांदा हात धुवेल त्याचं इतर सगळ्यांनी उष्ट खाल्लं असं मानलं जातं, असा समज होता. आणि त्यामुळं सगळ्यांनी एकाच वेळी हात धुवावेत असा त्याच्या मागचा संकेत होता. तो संकेत सामाजिकही होता. त्यामुळं वरिष्ठ लोकांनी, श्रेष्ठ लोकांनी, ज्येष्ठ लोकांनी आधी हात धुवावेत म्हणून बाकीचे लोक हात न धुता थांबायचे. कारण जर आपण हात धुतला तर सगळ्यांना आपण आपल्या हाताने उष्ट खाऊ घातल्याचं पातक लागतं अशी श्रद्धा होती लोकांची. आता आहाराच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या. आता काय बुके सिस्टीम आली. जुन्या काळामध्ये लोक ताट घेऊन बसायचे आणि वाढणारा खाणाऱ्याच्या पर्यंत यायचा आणि त्याला खाऊ घालायचा, आवडीनं प्रेमानं खाऊ घालायचा. आता जो देणारा आहे त्याच्याकडं रिकामं ताट घेऊन खाणाऱ्याला जावं लागतं. द्या मला म्हटल्यासारखं. जेव्हा ही पद्धत नवीन आली तेव्हा आम्ही सुद्धा याच्यावर खूप विनोद करायचो, हसायचो की आता भिकाऱ्यांसारखं जेवावं लागतं. ताट घेऊन जा, मला द्या, थोडा भात द्या, थोडी चपाती द्या, आणि असं मागून खायची वेळ आजच्या काळात आली असं आम्ही विनोदानं म्हणायचो. आता ही जेवण्याची पद्धत प्रचलित झालेली आहे. आता सगळीकडं कुठेही गेला तर बुके सिस्टीम, अगदी बऱ्याच सप्ताहांमध्ये सुद्धा आता बुके सिस्टीम आलेली आपल्याला दिसते. पण शास्त्र असं सांगतं की जेवण करण्यासाठी आपण बसलो तर जो पहिला हात धुवेल त्यानं इतरांना उष्ट खाऊ घातलं, आणि उष्ट खाऊ घालणं हे पाप समजलं जातं. आपल्या घरी कोणते साधू संत आले तर त्यांना आपण जर उष्ट खाऊ घातलं तर त्याचं पातक आपल्याला लागतं. म्हणून आपण ज्यांना खाऊ घालतोय त्यांना ताजं आणि प्रसाद म्हणून आधी त्यांना खाऊ घालायचं आणि नंतर उरलेलं आपण खायचं, अशी आचारसंहिता धर्मशास्त्रानं गृहस्थाश्रमी लोकांना सांगितलेली आहे. आम्ही आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये चातुर्मासाला जेव्हा राहायचो तर तेव्हा आम्ही माधुकरी मागून खायचो. तर माधुकरी मागण्याचा म्हणजे प्रकार अजूनही आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये तो दिसतो. तर काही घरं अशी आहेत की ती अशी जी आळंदीत शिकणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी जेवणातला विशिष्ट भाग आधीच काढून ठेवतात आणि मग आलेल्याला तो भाग दिला जातो. आणि मग वेगवेगळी मुलं आम्ही जायचो आणि सगळ्यांनी एकत्र केलेलं जेवण, कुणाची भाजी वेगळी, कुणाची चपाती असायची, कुणाची भाकर असायची, कुणाची पोळीच असायची, मग ते सगळं एकत्र करून आम्ही ते जेवायचो. पण जी लोक आम्हाला माधुकरी देत होती ती आमचा वाटा आधीच काढून ठेवत होती. आणि आम्हाला आमच्या गुरूंनी, जे काही आमचे मार्गदर्शक होते, त्यांनी ही गोष्ट सांगून ठेवलेली होती की तुमच्यासाठी स्वतंत्र वाटा काढून ठेवलेला असेल तरच तो घ्यायचा, त्यांच्या वाट्यातलं घ्यायचं नाही.
अशी काही आचारसंहिता धर्मशास्त्रांनी सांगितलेली आहे. त्याच्या खोलामध्ये आपण गेलो तर खूप सूक्ष्मता त्याच्यामध्ये आहे. मला मुद्दा हा सांगायचा आहे की व्यवहारामध्ये उष्ट खाणं किंवा उष्ट खाऊ घालणं हे दुय्यम मानलं जातं, निषिद्ध मानलं जातं. परंतु अध्यात्मामध्ये मात्र उष्ट खाणं ही सन्मानाची गोष्ट आहे. आपण उष्ट खाल्लं पाहिजे. अध्यात्माच्या भाषेत सांगतोय. संतांनी सांगितलं की आम्ही आनंदानं जेविले ते संत मागे पत्रावळी अवघ्या उष्टावळी करुनी झाडा, असं तुकोबाराय म्हणताय. संत जेवण करून गेले, जेवण करून गेल्यानंतर त्यांच्या ज्या पत्रावळी उरलेल्या आहेत त्या पत्रावळींवर उरलेलं उष्ट आम्ही अगदी आनंदानं खाऊ, अगदी पत्रावळी सकट ते जेवण खाऊ, असं तुकोबाराय म्हणतायत. तुकोबारायांच्या या म्हणण्याचा आध्यात्मिक अर्थ आपण लक्षात घ्यायला हवा. व्यवहारात जरी उष्ट खाणं निषिद्ध मानलं गेलं असलं, दुय्यम मानलं गेलं असलं, तरी अध्यात्मामध्ये मात्र उष्ट खाणं ही गोष्ट श्रेष्ठ मानली जाते. कुण्या अर्थानं तर संत आपल्या शरीरामध्ये येऊन या शरीररूपी पात्रामध्ये ब्रह्मज्ञानाचं जेवण घेतात आणि हे जेवण ते आपल्या साधनेतून, आपल्या प्रयत्नातून, आपल्या आराधनेतून तयार करतात. आणि संतांनी असं आपल्या आराधनेतून, आयुष्याच्या साधनेतून तयार केलेलं पक्वान्न आपल्या मुखाच्या वाटं सगळ्या जगाला वाटतात. आणि या ब्रह्मज्ञानाचं सेवन करून एक पंगत उठली की लगे दुसरी पंगत बसावी, एवढी ताकद या शब्दज्ञानामध्ये, ब्रह्मज्ञानामध्ये आहे. व्यासांनी महाभारताच्या रूपानं जे ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे ते सगळं ब्रह्मज्ञान अगदी व्यासांच्या काळापासून आज तागायत वेगवेगळ्या लोकांना ब्रह्मज्ञान देण्याचं काम, अगदी ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर तृप्तीचा ढेकर देण्याचं काम अनेकांनी अनुभवलेलं आहे. आणि एवढी ताकद या व्यासांच्या या महाभारतामध्ये आहे. म्हणजे जेवण केल्यावर शरीर तृप्त होतं, पण आत्मा तृप्त करायचा असेल तर ब्रह्मज्ञानच लागतं. म्हणून ब्रह्मज्ञान यालाही भोजन असं संतांनी भोजनाचं रूपक ब्रह्मज्ञानाच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी वापरलेले दिसतं. आणि म्हणून व्यासांनी महाभारताच्या रूपानं जी पंगत वाढली, शब्दरूपी पंगत वाढली, ज्या शब्दांमध्ये ब्रह्मज्ञान दडलेलं होतं, ब्रह्मज्ञानाचा आशय ज्या शब्दांमध्ये दडलेला होता, या शब्दांच्या पात्राच्या रूपानं ब्रह्मज्ञानाचं पक्वान्न व्यासांनी सगळ्या जगाला वाटलं. आणि म्हणून म्हणी पे पाही व्यासोच्छिष्ट जगत राय, आणि म्हणून सगळं जग व्यासांनी उष्ट केलं असं म्हटलं जातं. पण अध्यात्माच्या भाषेमध्ये आपण हा अर्थ समजून घेऊ की व्यासांच्या शब्दांनी, व्यासांच्या ज्ञानानं सगळ्या जगाला ज्ञान देऊन स्वतःचं गुरुत्व हे सिद्ध केलेलं आहे. या अर्थानं आपण ही ओवी नीट समजून घ्यायला हवी. म्हणून हा अर्थ आहे. म्हणून महाभारतात जी कथा नाही ती त्रैलोक्यातही नाही. यावरून सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहेत असं म्हणतात. म्हणून मी म्हणालो की कथांच्या दृष्टीनं जरी विचार करायचा झाला तर कोणतीही कथा आपण आज लिहिली तर त्या कथेचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अनुबंध महाभारताशी जुळतो. खरं तर ही ओवी सिद्ध करायला आपलं आयुष्यही कमी पडेल, पण ही ओवी सिद्ध करता येणार नाही. एवढी उदाहरणं आपल्याला देता येतील. जगात लिहिलेली कोणतीही कथा घ्यायची आणि महाभारताचा सगळा संदर्भ त्या कथेच्या संदर्भात तपासून पाहायचा. मी माऊलींच्या शब्दांवर असलेल्या विश्वासामुळं आश्वस्त करून आत्मविश्वासानं सांगू शकतो की या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लिहिली गेलेली कथा कोणत्या ना कोणत्या संबंधाने व्यासांच्या महाभारतामध्ये आलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि म्हणून व्यासांनी हे जग उष्ट केलेलं आहे असं लोक म्हणतात, असं माऊली म्हणतायत. पुढचं वर्णन बघा. ऐसी जगी सुरस कथा, अशी जगामध्ये सुरस, सुरस म्हणजे सुंदर, चांगली, चांगला रस असलेली जी कथा आहे, जे जन्मभूमी परमार्था, जी परमार्थाची जन्मभूमी आहे. बघा किती सुंदर शब्द माऊली वापरत आहेत. महाभारतामध्ये ज्या कथेचं वर्णन माऊली करणार आहेत ही कथा महाभारतातल्या म्हणजे युद्धाच्या प्रसंगामध्ये आलेली एक छोटीशी कथा आहे.
आणि त्या कथेचं वर्णन या महाभारतामध्ये म्हणजे या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. पुढं माऊली ते वर्णन करणार आहेत. पण या गीतेला माऊली परमार्थाची जन्मभूमी म्हणतात. आपल्या हृदयामध्ये परमार्थ जर जन्माला घालायचा असेल, परमार्थ रुजवायचा असेल, परमार्थाचं पीक आपल्या आयुष्यात उगवावं असं वाटत असेल तर आपल्याला श्रीमद भगवद्गीतेचाच आधार घ्यावा लागेल. कारण या भगवद्गीतेच्याच आराधनेत आपल्या परमार्थाचं बीज दडलेलं आहे. आपल्यामध्ये असलेला साधक ही श्रीमद भगवद्गीता जन्माला घालते आणि साधकाला सिद्धावस्थेपर्यंत नेण्याचं कामही ही श्रीमद भगवद्गीता करते. आणि म्हणून भगवद्गीता ऐकण्याचा अधिकार पामरांनाही तितकाच आहे. कारण पामरानं जरी भगवद्गीता ऐकली, एखाद्या पापी माणसानं जरी भगवद्गीता ऐकली तर त्याच्याही मनामध्ये साधकत्वाचं बीज आपोआप प्रज्वलित होईल, आपोआप ते बीज रुजेल. आणि म्हणून एकदा पामराच्या अंतःकरणात, हृदयात, मनात एकदा या श्रीमद भगवद्गीतेचं बीज पेरलं गेलं की तेच बीज सिद्धावस्थेपर्यंतच्या महावृक्षापर्यंत रूपांतरित व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून माऊली सांगतायत अशी जी जगामध्ये सुरस कथा आहे, जी परमार्थाची जन्मभूमी आहे, जी परमार्थाला जन्म देते. म्हणजे मी जसं म्हणालो की आयुष्यात पहिल्यांदा मी कोणता ग्रंथ वाचलेलं मला आठवत असेल तर ती ज्ञानेश्वरी. अगदी तोडक्या मोडक्या शब्दामध्ये मी ज्ञानेश्वरी वाचायचो. अगदी काही वर्षापर्यंत माझ्या वडिलांनी मी ज्ञानेश्वरी 5-6 वर्षाची असताना काहीतरी ओव्या पाठ करून म्हणायचो. त्याची रेकॉर्डिंग ठेवलेली होती. आता ती उपलब्ध नाही दुर्दैवानं, पण ज्ञानेश्वरी मी खूप आधीपासून म्हणायचो. आणि या ज्ञानेश्वरीमध्ये जो रमला, या ज्ञानेश्वरीमध्ये ज्याचं बालपण गेलं, त्याच्यासारखा श्रेष्ठ परमार्थ इतर कोणाकडून घडू शकणार नाही. एवढी ताकद या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. साधकाला परिपक्व करण्याचं, साधकाला सगळ्या दृष्टीनं आत्मविश्वास देण्याचं काम ही ज्ञानेश्वरी करते. आणि म्हणून माऊली म्हणतायत जे जन्मभूमी परमार्थ. ज्ञानेश्वरी आम्ही भगवद्गीतेचं मराठी रूप या अर्थानंच बघतो, कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ज्ञानेश्वरी कळावी एवढा काही आपला अधिकार नाही. संस्कृत भाषेवर आपलं काही प्रभुत्व नाही, आपण काही संस्कृतचे पंडित नाही. पण सोप्या भाषेमध्ये माऊलींनी आम्हाला ती ज्ञानेश्वरी सांगितली. म्हणून गीता म्हणजे ज्ञानेश्वरी. या दोघांमध्ये आमच्या मनात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. फक्त गीता थोडीशी सोपी, सुटसुटीत, सहज कळावी अशा वेगवेगळ्या उदाहरणांनी माऊलींनी आमच्यासमोर ठेवली. आणि म्हणून ही परमार्थाची जन्मभूमी आहे. जे जन्मभूमी परमार्थ म्हणजे हा माझा अनुभवसुद्धा आहे आयुष्याचा की ही ज्ञानेश्वरी म्हणजे गीता परमार्थाची जन्मभूमी आहे. मुनी सांगेन रूपनाथा जन्मे जया. ही जी श्रीमद भगवद्गीता आहे, सर्व जगात गोड व परमार्थाच्या उत्पत्तीचे स्थानच की काय अशी भगवद्गीता रूपी कथा वैशंपायन हे जन्मेजय राजा सांगतात. आता या महाभारत कथेचं वर्णन जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या काळात या कथा वेगवेगळ्या लोकांना सांगितलेल्या आहेत. मी जसं म्हणालो की व्यासांनी सांगितलेली जी महाभारतातली कथा आहे ती कथा वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या युगात, वेगवेगळ्या लोकांना सांगितलेल्या आहेत. श्रीमद भागवतामध्ये आपण वर्णन ऐकतो, त्या वर्णनामध्ये सुद्धा या वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या वक्त्यांची, वेगवेगळ्या श्रोत्यांची आणि त्यांनी ज्या काळात ही कथा सांगितली त्या काळाचं सुद्धा श्रीमद भागवत महापुराणामध्ये विस्तारानं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि माऊली ज्या कथेचा आधार घेत आहेत ती कथा कुणी सांगितली तर मुनींनी सांगितले. ते मुनी कोण तर वैशंपायन मुनी. सांगेन नृपनाथा. नृपनाथ म्हणजे जो राजांचा राजा आहे. नृप शब्दाचा अर्थ आहे राजा, नाथ शब्दाचा अर्थ आहे मालक, राजांचाही मालक, राजांचाही जो राजा आहे जन्मेजय, त्या जन्मेजयाला ही कथा मुनींनी सांगितलेली आहे. आणि ही कथा काय आहे या कथेवर आपण नंतर स्वतंत्र बोलणार आहोत, म्हणून मी थोडासा ऐतिहासिक भाग या कथेचा बाजूला ठेवतोय. मागही एका ठिकाणी ऐतिहासिक उल्लेख या कथेच्या संदर्भात आला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात अनेक ठिकाणी तो उल्लेख आलेला आहे, पण योग्य वेळी तो ऐतिहासिक कथाभागही आपण थोडासा विस्तारानं घेऊ त्यावेळी.
पण आज आपल्याला माऊली जे सांगतायत त्या निरूपणाकडे थोडं सूक्ष्मपणे बघायचं आहे. म्हणून माऊली सांगतायत, ऐसी जगी सुरस कथा, अशी जगामध्ये असलेली सुंदर अशी कथा जी परमार्थाची जन्मभूमी आहे, ती जन्मेजय या राजांच्या राजाला वैशंपायन मुनी सांगायला लागलेले आहेत. जे अद्वितीय उत्तम, जी कथा अद्वितीय आहे, उत्तम आहे, पवित्र एक निरूपम, जी पवित्रात पवित्र आहे, जी निरूपम अशी आहे. निरूपम म्हणजे जिला कोणतीच उपमा देता येणार नाही अशी आहे. पुढं विशेषण वापरतायत परम मंगलधाम. परम मंगलधाम, मंगलधाम शब्दाचा अर्थ आहे मोक्ष, आणि उत्तम असा मोक्ष जिथं राहतो अशी जागा जी आहे, माऊली पुढं म्हणतायत अवधारी जो. आणि ती गोष्ट आपण ऐकायला हवी. जी श्रीमद भगवद्गीता रूपी कथा अद्वितीय, उत्तम, पावन करणारी, उपमारहित आणि मोक्षाचे माहेरघरच अशी आहे, ती ऐका. बघा, महाभारताचं पुन्हा आणखी वेगवेगळ्या विशेषणांनी माऊली वर्णन करतायत, जी अद्वितीय आहे. अद्वितीय शब्दाचा अर्थ आहे तिच्यासारखी तीच. उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये अद्वैत आहे असं जिथं आपण सांगतो त्या प्रकारचा अलंकार आहे हा. माऊली सांगतायत ही कथा अद्वितीय आहे. महाभारताच्या कथेसारखी कथा तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. या कथेसारखी हीच कथा, म्हणून ती अद्वितीय आहे. दुसरी, ती उत्तम आहे. उत्तम म्हणजे श्रेष्ठ, चांगली, या अर्थानं पवित्र आहे. महाभारताची कथा पवित्र आहे. ही कथा ऐकली तर राक्षसांचाही उद्धार होईल, इतकी पवित्रता या महाभारताच्या कथेमध्ये आहे. निरूपम अशी ही कथा आहे. या कथेला कोणतीही उपमा सुद्धा देता येत नाही. एक खूप सुंदर एक श्लोक मी वाचलेला आठवतो. गगनम गगनाकारम, सागरम सागरोपमा, राम रावण योर योद्धम राम रावण योर्यो. म्हणजे गगन किती व्यापक आहे, तर गगना इतकंच व्यापक आहे. गगन किती व्यापक आहे हे दुसरी उपमा देऊन सांगता येईल का? नाही. गगनम गगनाकार, सागरम सागरोपमा, सागराला इतर कशाची उपमा देता येईल का? सागर कसा व्यापक आहे हे सांगण्यासाठी सागराचीच उपमा द्यायला लागली. राम आणि रावण यांचं युद्ध कसं झालं याचं वर्णन करायला जावं तर ते राम रावणाचं युद्ध जसं झालं तसंच झालं असं म्हणावं लागेल. इथं उपमा देता येत नाही दुसरी कोणती. तसं महाभारत हा ग्रंथ कसा आहे, तर महाभारत या ग्रंथासारखाच आहे. या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही. या ग्रंथासारखा व्यापक, या ग्रंथासारखा अद्वितीय, या ग्रंथासारखा पवित्र, या ग्रंथासारखा उत्तम, या ग्रंथासारखा सुरस, या ग्रंथासारखा परमार्थाची जन्मभूमी असलेला जेवढ्या उपमा माऊलींनी वापरल्यात अशा उपमा असलेला एकमेव ग्रंथ म्हणजे महाभारत असं माऊली म्हणतायत. आणि म्हणून पुढं माऊली म्हणतायत परम मंगलधाम, मोक्षाचंही जणू काही माहेरघर आहे हा ग्रंथ. मोक्षालाही राहावंसं वाटावं असा हा ग्रंथ आहे. परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये मृत्यू होता, पण तरीसुद्धा 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त करून देण्याची ताकद या कथेमध्ये होती. राक्षस लोकांना सुद्धा ही कथा ऐकण्याचा मोह व्हायचा. अशा सगळ्या पुराणांमध्ये, वेदांमध्ये अनेक ठिकाणी या अशा कथा पेरल्या गेलेल्या आहेत की रामायणातल्या विशिष्ट कथेचा भाग ऐकून वेगवेगळ्या लोकांनी कसा मोक्षाचा, परमानंदाचा, परमधामाचा अनुभव घेतला, याच्या खूप कथा वर्णन करून सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून सगळ्या परम मंगलाचंही जे धाम आहे म्हणजे मोक्षाचंही जणू काही माहेरघर आहे अशी कथा मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून माऊली म्हणतायत अवधारी जो. इथं माऊलींचा मनातला जो शब्द आहे तो आला आहे श्रोत्यांना उद्देशून, अवधारी जो. आधी पण माऊलींनी तो शब्द वापरला होता अवधारी जोजी, आणि आता पुन्हा माऊलींनी शब्द वापरलाय अवधारी जो. इथं पुन्हा माऊली सांगतायत की तीच कथा मी तुम्हाला सांगतोय, जी अद्वितीय आहे, जी उत्तम आहे, जी पवित्र आहे, जी मंगल आहे, जी मोक्षाचं माहेरघर आहे, जी परमार्थाची जन्मभूमी आहे, जी सुरस आहे. जगामध्ये जे काही आहे ते सगळं ज्या कथेमध्ये आहे अशी कथा मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून अवधारी जो, आणि म्हणून तुम्ही ही कथा ऐका. कारण काय आहे,
ब्रँडिंग खूप महत्त्वाचं आहे कोणत्याही प्रोडक्टचं. आजच्या मार्केटच्या भाषेत सांगायचं झालं तर आजचा जाहिरातीचा जमाना आहे. कोणतंही प्रोडक्ट लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर त्याची जाहिरात केली पाहिजे. माऊली आपल्या प्रोडक्टची ब्रँडिंग इथं करत आहेत, जाहिरात इथं करत आहेत. आत्तापर्यंतच्या सगळ्या ओव्या म्हणजे माऊलींनी त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीनं त्यांना जो माल विकायचा आहे, संत जे काही करतात त्याला आपण मालाची उपमा देऊ. म्हणजे ही उपमा मी दिलेली नाही, संतांनी स्वतः दिलेली उपमा ही. घातला दुकानं देती आली यासी दान. संतांनी हे दुकान टाकलंय आणि जे कोणी मागायला येतात त्यांना हे दान देतात. आता खरं तर दुकानात कोणता दुकानदार दान देत नाही, जास्तीत जास्त बाय वन गेट वन फ्री देऊ शकतो. फ्री दुकानदार काही देत नाही. पण संतांनी जे दुकान टाकले ते फुकट सगळ्यांना दान देण्यासाठी टाकले. पण आपल्याकडं जो माल आहे त्या मालाचं ब्रँडिंग संतांनी केलं. कारण संसारातल्या ज्या गोष्टी कधी ना कधी संपणार आहेत त्याचंही लोक ब्रँडिंग करतात. आता या जाहिरातीवर तर न बोललेलंच बरं. आम्ही लहान असताना एक बिस्किट पुड्याची जाहिरात बघायचो. त्याच्यामध्ये एक माणूस एक बिस्किट खाल्ला की 4 किलोमीटर पळायचा, पुन्हा दुसरं बिस्किट खाल्लं की पुन्हा 4 किलोमीटर पळायचं. आम्ही त्याच्यावर विनोद करायचो की एक बिस्किट पुडा घ्यायचा, मग गाडीमध्ये बसमध्ये बसायची गरजच नाही. एक बिस्किट वानगावून खाल्लं की चिंचणी, दुसऱ्या बिस्किटला डानू, तिसऱ्या बिस्किटला बोर्डी. असं करत करत एका बिस्किट पुड्यात आपण अख्खा गुजरात फिरून येऊ शकतो. पण असं होत नाही. जाहिरातीमध्ये खोट्या जाहिराती व्यवहारातल्या कितीतरी दिल्या जातात. असो, आपल्याला काही त्याच्यावरती भाष्य करायचं नाही. व्यवहारात ज्या गोष्टी लोकांच्या कामाच्या नाहीत, उलट ज्या गोष्टी लोकांचं अहित करणाऱ्या आहेत त्याचंही ब्रँडिंग लोक करतात. त्या गुटख्याच्या पाकिटावर लिहिलेलं असतं चेविंग ऑफ टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ, असं बारीक अक्षरात लिहिलेलं असतं. आणि मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं की हे ओढलं का स्वर काय एकदम अलौकिक अनुभव, एक वेगळा काहीतरी अनुभव तुम्हाला मिळेल असं सांगितलं जातं. आणि बारीक अक्षरात लिहिलं जातं की तंबाखू खाणं शरीराला हानिकारक आहे वगैरे. व्यवहारात ज्या गोष्टी घातक आहेत, मारक आहेत, अशाही गोष्टींचं ब्रँडिंग जर व्यवहारात केलं जातं तर जी गोष्ट शुद्ध आहे, जी गोष्ट साधकाचा उद्धार करणारी आहे, जी गोष्ट साधकाला आयुष्यातला परमानंद देणारी आहे, त्या गोष्टीचं ब्रँडिंग, त्या गोष्टीची जाहिरात का म्हणून करू नये. म्हणून संत अगदी जाहीरपणे आपल्या प्रोडक्टची जाहिरात करतात. माऊलींनी या आतापर्यंतच्या ओव्यांमध्ये आपल्या आशयाचं बरंचसं ब्रँडिंग केलं आहे. मोठी जाहिरात माऊलींनी केली की मी जे प्रोडक्ट तुमच्या पुढं घेऊन येतो, जी महाभारतातली कथा मी तुमच्या पुढं घेऊन येतो, त्या महाभारताच्या कथेचं किती सुंदर वर्णन माऊली करतायत. आणि सिद्ध पुरुषाच्या मुखातून निघालेले शब्द कधी खोटे नसतात. म्हणून व्यवहारातल्या जाहिरातीचं जरी आपण इथं उदाहरण दिलेलं असलं तरी त्या जाहिरातीतली नश्वरता या जाहिरातीत नाही. ही जाहिरात तितकीच खरी, तितकीच ताकदीची आणि तितकीच वास्तव आहे, खरी आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत अशी जी सुंदर कथा आहे ती तुम्ही ऐका. कारण ती जाहिरात केली नसती तर ऐकणाऱ्यांची मानसिकता झाली नसती की आपण काय ऐकतोय. कारण काय आपल्या हातात काय दिलं जातं आहे त्याचं महत्त्व देण्याच्या आधी कळणं खूप गरजेचं असतं. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की वस्तू एखादी आपल्या हातात आलेली आहे पण त्या वस्तूचं मोलच आपल्याला माहीत नसेल. म्हणजे मी एकदा असं ऐकलं होतं की एक शेळी पाळणारा होता आणि त्या शेळी पाळणाऱ्याला एक हिरा सापडला आणि तो हिरा त्यानं त्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधला. म्हणजे मिळाला हिरा पण त्याचा वापर कुठं करायचा हे कळायचंही ज्ञान व्हायला हवं. आणि मग तो त्या शेळीला घेऊन जात असताना एका रत्न पारख्याची नजर त्या शेळीच्या गळ्यातल्या त्या दगडावर पडली. त्यानं लगेच ओळखलं की हा दगड म्हणजे हिरा आहे. त्यानं त्या गुराख्याला बोलवून सांगितलं की तो दगड मला देशील का. म्हणे हो घेऊन जा, हे काय फुकट. अरे म्हणे फुकट नाही, तुला मी पैसे देईल. म्हणे किती देशील. म्हणे 1 लाख देईल. आता हा हसायला लागला. म्हणे शेळीच्या गळ्यात बांधलेल्या खड्याची किंमत 1 लाख. तो म्हणाला मजाक नका करू. तो म्हणाला अरे मजाक वगैरे काही करत नाही, तुला माहिती नाही त्या दगडाची किंमत काय आहे.
मग त्याने विचारलं खरंच काय आहे? मग त्यानं सांगितलं अरे तो हिरा आहे, करोडो रुपयांची किंमत आहे त्याची. मग त्यानं सांगितलं जर करोडो रुपयांचा हा हिरा असेल तर मी लाखात तुम्हाला का विकू? पण हे त्याला कळलं कधी? जेव्हा रत्न पारख्यानं सांगितलं तेव्हा कळलं. हा व्यावहारिक दृष्टांत याकरता दिला की नुसती महाभारत कथा तुम्ही वाचायला घ्याल तर तुम्हाला कळणार नाही की तुम्ही काय वाचायला घेतलंय. आणि त्यामुळं जे आपण वाचणार आहोत ते काय आहे, त्याचं मूल्य काय आहे, त्याचं महत्त्व काय, त्याची योग्यता पात्रता काय, ही गोष्ट कळावी म्हणून माऊलींनी एवढा लेखन प्रपंच शब्द प्रपंच केला की एवढी चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय म्हणून ती ऐका. आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. पुढं माऊली म्हणतायत आता भारत हेच कोणी कमल आणि भगवंतांनी स्वतः अर्जुनास सांगितलेला गीताविषय हाच त्यातील पराग पुष्प होय. आता पुन्हा माऊली या महाभारतातल्या गीतेच्या वर्णनाकडे वळत आहे. बघा आत्तापर्यंत माऊलींनी महाभारताचं वर्णन केलं, आता या महाभारत ग्रंथातल्या गीतेचं वर्णन माऊली करत आहेत. महान अशा सागरामधून एखादं कुंभ भरून एखादा हंडा भरून अमृत बाहेर काढावं, तसं गीतेचं जे स्वरूप आहे महाभारतातलं ते माऊली इथं सांगतायत. आता भारत कमळ परागू. आता भारत म्हणजे महाभारत, कमळ परागू याचा अर्थ आहे महाभारत रूपी कमळ. महाभारताला इथं कमळाची उपमा माऊलींनी दिलेली आहे आणि गीतेला परागाची उपमा दिलेली आहे. महाभारत रूपी कमळातला पराग म्हणजेच गीताख्यू प्रसंग, म्हणजेच गीतेचा प्रसंग, गीताख्यान ज्याच्यामध्ये आलेलं आहे, गीतेच्या जन्माची कथा ज्याच्यामध्ये आलेला आहे, गीतेच्या जन्माच्या कथेचा प्रसंग ज्याच्यामध्ये आलेला आहे, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. संवादला म्हणजे बोलला, श्रीरंगू म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा, अर्जुनेसी म्हणजे अर्जुनाला. या महाभारत रूपी कमळातला पराग असलेला गीताख्याचा प्रसंग जो भगवान कृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला सांगितला तो मी तुम्हाला सांगतोय, तो तुम्ही ऐका असं माऊली म्हणतायत. बघा पुढं माऊली म्हणतायत ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. अर्थात अथवा अशी कल्पना करता येईल की व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून त्यातून शेवटी हे गीतारूप अनुपमेय नवनीत काढले आहे. बघा किती सुंदर वर्णन करतायत. ना तरी, ना तरी म्हणजे किंवा. शब्द ब्रह्माब्धी, शब्द ब्रह्माब्धीचा अर्थ काय? शब्दरूपी समुद्र. शब्दरूपी समुद्र म्हणजेच वेदरूपी समुद्र. चार वेदांनी ज्या गोष्टी वेगवेगळ्या रूपांमध्ये सांगितल्या त्या वेदांसाठी शब्द ब्रह्माब्धी असा शब्दप्रयोग इथं माऊलींनी केलेला आहे. किंवा शब्द ब्रह्माब्धी म्हणजे वेदांनी मथियेला म्हणजे मंथन केला, व्यासरूपी व्यासबुद्धीनं मंथन केलेला. बघा व्यासांनी वेदरूप समुद्र आपल्या बुद्धिरूपी रवीने घुसळला. बघा व्यासांनी चार वेदांची निर्मिती केली. वेदांची निर्मिती केली असं म्हणण्यापेक्षा वेदांना चार वेगवेगळ्या विषयांमध्ये वर्गीकृत केलं, त्या विषयांचं वर्गीकरण केलं व्यासांनी आणि त्यामुळं तो अवघड विषय बराचसा सोपा झाला. आम्ही संशोधनाच्या प्रक्रियेमधली वर्गीकरणाची एक प्रक्रिया महत्त्वाची असते, त्याच्यामुळं नवीन नंतर येणाऱ्या संशोधकांची सोय होत असते. व्यासांनी वेदांचे चार भाग करून नंतरच्या काळात येणाऱ्या ऋषीमुनींची मोठी सोय करून ठेवली आणि म्हणून व्यासांनी वेदरूपी समुद्राची घुसळण करून, ही घुसळण कशानं केली तर बुद्धीनं केली. कारण बुद्धीशिवाय शब्दांचे खेळ करता येत नाहीत. शब्दांचे खेळ करण्याकरता बुद्धी असावी लागते, प्रतिभाही तितकीच असावी लागते. व्यासांनी आपल्या बुद्धीची रवी केली आणि बुद्धीच्या या रवीनं म्हणजे शब्दसागर असलेल्या वेदांमधून हे घुसळून हे गीतारूपी अनुपमेय असं नवनीत बाहेर काढलं. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यासबुद्धी निवडिले निरवधी. निवडिले म्हणजे बाहेर काढले, निवडले. निरवधी शब्दाचा अर्थ पुन्हा
निरुपम, ज्याची उपमा करता येत नाही, नवनीत आहे, असं हे नवनीत व्यासांनी सगळ्या जगासाठी काढलं. ते बघा, तूप बनवण्याची सगळी प्रक्रिया इथं आलेली आहे. तूप बनवायचं असेल तर आपण काय करतो, आता दही असतं, दह्यामध्ये थोडं पाणी, मग त्याला घुसळतो रवीनं, घुसळून मग त्याच्यातला जो टाकाऊ भाग आहे तो निघून जातो आणि मग हळूहळू आपल्याला नवनीत म्हणजे लोणी आपल्या हातामध्ये येतं. अगदी त्या पद्धतीनं माऊली सांगतायत की सगळ्या वेदांचा सार व्यासांनी आपल्या बुद्धीचा आधार घेऊन या गीतेमध्ये सांगितला. म्हणून जो गीतेचं अध्ययन करतो, जो गीता समजून घेतो, त्याला वेगळे वेद वाचायची गरजच पडत नाही. आमच्या तुकोबारायांनी आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ इतक्या निष्ठेने वाचला की म्हणजे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण, एकनाथ महाराजांचे ग्रंथ, ज्ञानोबारायांचे ग्रंथ आमच्या तुकोबारायांनी वाचले. आणि वाचल्यावर आत्मविश्वास किती आला आमच्या तुकोबारायांना. वेदांचा तो अर्थ आम्हासीचं ठावा, एरांनी वाहावा भार माथा, एवढा आत्मविश्वास तुकोबारायांना दिला. एवढी ताकद या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कारण ही ज्ञानेश्वरी म्हणजे साधं सुद्धा काही नाही. जसं तूप एकदा आपण प्यालो की सगळ्या प्रकारचे सत्व आपल्या शरीराला तुपामुळं मिळतात. आणि म्हणून जेवणात तूप असावं असं म्हणतात. का तर तूप म्हणजे सगळ्या आहाराचा अर्क त्याच्यामध्ये आहे, सगळ्या आहारातली सत्वता त्याच्यामध्ये आहे. अगदी त्या पद्धतीनं सगळ्या वेदांचा अर्क म्हणजे भगवद्गीता आहे. आणि त्या भगवद्गीतेचं सामान्य माणसाला पचेल असं रूप म्हणजे ज्ञानेश्वरी. तूपसुद्धा सहज पचत नाही. आता तूप पिल्यावर आपल्याला सगळे सत्व मिळतात म्हणून जर आपण ग्लासभर तूप घेतलं तर दवाखान्यात ॲडमिट झाल्याशिवाय पर्याय नाही. कारण तूपसुद्धा पचायला पाहिजे. आणि मग तूप पचण्यासाठी आपण काय करतो तर वेगवेगळ्या पदार्थांवर लावून ते तूप खातो. पोळीवर, भातावर, वरणावर, दुधावर. का तर नुसतं तूप घेतलं तर ते पचणार नाही. नुसती गीता सामान्य माणसाला पचणार नाही. म्हणून माऊलींनी सुंदर अशा पक्वान्नावर, ज्ञानेश्वरीच्या पक्वान्नावर गीतेचा तो आशय तुपाच्या रूपाने टाकलेला आहे. आणि ज्यानं ही ज्ञानेश्वरी ग्रहण केली त्यांना आपोआपच तूपही ग्रहण केलं. पण हे पचणारं तूप आहे, हे शरीराला घातक ठरणारं तूप नाही. आणि म्हणून माऊली म्हणतायत की हे नवनीत असं आहे, हे तूप असं आहे की व्यासांनी आपलं आयुष्य खर्ची करून हे सुंदर असं नवनीत बाहेर काढलेलं आहे. पुढं आणखी खूप वर्णन करतायत. नुसतं तूप तयार झालं म्हणजे काम झालं नाही. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसी लेनी विवेके पद आले परिपाके आमोदासी. बघा, त्यास ज्ञानरूपी अग्नीची आच देऊ. नुसतं तूप तयार झाल्याबरोबर आपण खात नाही, तुपाला गरम करायला लागतं. माऊली म्हणतात व्यासांनी तयार केलेलं हे गीताख्य, व्यासांनी काय केलं, ज्ञानरूपी अग्नीची आच दिली. ज्ञानरूपी अग्नीवर हे तूप वितळवलं, गरम केलं. आणि विचाररूप कड आल्यावर म्हणजे एक विवेक, एक विचार असा तो या तुपाला आल्यानंतर गीता हे पद्यरूपी जणू काही साजूक तूप तयार झालं. आता तूप आणि साजूक तूप तयार झाल्यावर त्यालाही गरम करावं लागतं, त्यालाही आच द्यावी लागते. आता हे तूप बनवणाऱ्यांच्या क्षेत्रातला हा खूप महत्त्वाचा विषय आहे. अगदी त्या पद्धतीनं तुपाला गरम करावं, तसं ज्ञानाच्या अग्नीच्या संपर्कात या तुपाला आणलं. कारण गीता वरून विचार केला तर एक युद्ध प्रसंग आहे. वरून विचार केला तर एक अर्जुन आहे, तो महाभारताच्या युद्धाला आलेला आहे. सगळ्या लोकांना बघून त्याला वाटले की हे तर सगळे माझे मामा, काका, गुरु, बंधू आहेत. याच भावकीतल्या लोकांना मारून मी कशाला राजा बनू. आणि म्हणून त्यानं सगळं धनुष्य वगैरे सोडले. आणि कृष्ण परमात्म्यानं त्याला सांगितलं की नाही तू युद्ध कर. आणि वेगवेगळ्या तर्कांचा आधार घेऊन कृष्णानं अर्जुनाला समजावून सांगितलं की तू युद्ध कर. आणि मग शेवटी अर्जुन युद्ध करायला तयार झाला. एवढीच गोष्ट लोकांना वाटली. सामान्य माणसाला गीता म्हणजे हे असं वाटू शकतं, पण ही गीता नुसती गीता नाही आहे. व्यासांनी
आपल्या ज्ञानाच्या सहवासात या गीताख्याला, गीतेच्या प्रसंगाला आणलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये ज्ञान उतरलेलं आहे. ज्या ग्रंथात ज्ञान आहे, ज्या ग्रंथात ब्रह्मज्ञान आहे, त्या ग्रंथाचं पारायण केलं जातं. वाचन वेगळं आणि पारायण वेगळं. आपण इतर ग्रंथांचं वाचन करतो, पण संतांच्या ग्रंथांचं पारायण करतो. पारायण त्या ग्रंथांचं केलं जातं ज्या ग्रंथांमध्ये ब्रह्मज्ञान आहे, ज्या ग्रंथांमध्ये ईश्वर प्राप्तीची चर्चा आहे, ईश्वराची प्राप्ती करून देण्याची ताकद ज्या ग्रंथांमध्ये आहे, त्या ग्रंथांचं आपण पारायण करतो. का पारायण करतो? तर संतांनी त्या आशयाला, त्या कथेला ब्रह्मज्ञानाची चव किंवा ब्रह्मज्ञानाची फोडणी म्हणा, आहाराच्या भाषेत ती दिलेली असते. ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये गीताख्यरूपी नवनीताला व्यासांनी आपल्या ज्ञानाच्या संपर्कात आणून या नवनीताला साजूक बनवलेला आहे. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिलेनी विवेके. कडसलेनी शब्दाचा अर्थ आहे विचाररूप कड आल्यावर. कडसवलं, तूप खाण्याच्या आधी त्याला कडसवणं असा एक शब्दप्रयोग अजूनही बोलीभाषेमध्ये ग्रामीण भागात हा शब्दप्रयोग मी ऐकला आहे की तूप कडसवलं का, कडवलं का काही ठिकाणी. मग त्याच्यातून वेगळे शब्दप्रयोग अलीकडे आलेले दिसतात. मग विवेकानी म्हणजे विचारांनी या तुपाला कडसवलं व्यासांनी. पद आले परिपाके आमोदासी. आणि मग कुठंतरी एक सुंदर असं साजूक तूप खाण्यायोग्य या विश्वाच्या समोर निर्माण झालं. त्या ज्ञानरूपी अग्नीची आच देऊन विचाररूप कड आल्यावर गीता हे पद्यरूपी जणू काही साजूक तूप तयार झाले. असं हे साजूक तूप आपल्याला पुढच्या दिवसांमध्ये प्यायचं आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण इथं थोडंसं थांबूयात कारण वेळही झाला आहे. आणखी पुढंही माऊली याच ज्ञानेश्वरीच्या अनुषंगानं काही वर्णन करतायत, पण त्यापूर्वी आपण काही शंका समाधानासाठी थोडासा वेळ देऊयात आणि इथं थोडंसं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.